श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजे सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जगण्यावर आपल्या आजूबाजूच्या वस्तू, रंगांचा, दिशांचा प्रभाव होत असतो. घरात सदैव सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय दिले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला होळी येण्यापूर्वी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची. ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे. पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू फेकायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासह काही विधी भद्र काळात करू नये. भद्रमध्ये न कर्तव्ये श्रवणी फाल्गुनी तथा हा श्लोक या काळात या समारंभांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतो. 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेचा तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि त्याच वेळेस भद्रकाल देखील सुरू होतो. पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं आहे की भद्राला सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानली जाते, जी तिच्या उग्र स्वभावासाठी ओळखली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचा मुख काळ अत्यंत अशुभ मानला जातो. म्हणून होलिका दहन हे भद्राच्या पुच्छ म्हणजे शेपूट काळात संपल्यानंतरच केला जाईल. भद्रा 3 मार्च रोजी मध्यरात्री 12:50 संपेल, ज्यामुळे होलिका दहनासाठी मध्यरात्री 12:50 पासून ते 2:02 पर्यंतचा काळ हा सर्वात शुभ राहील. यंदा होळीच्या वेळेस चंद्रग्रहण देखील आहे. 2026चे चंद्रग्रहण देशभरात स्पष्टपणे दिसेल. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी ग्रहणाच्या अंदाजे 9 तास आधी सुरू होईल. हे ग्रहण दुपारी 3:19 पासून ते 6:37 पर्यंत होईल. धार्मिक श्रद्धेनुसार सूतक आणि ग्रहण काळात उत्सव, मोठ्याने उत्सव, खाणे आणि रंगाची खेळवण निषेध आहे. हा काळ आध्यात्मिक साधना आणि भक्तीसाठी योग्य मानला जातो. म्हणूनच 3 मार्च हा दिवस संपूर्ण भारतात सूतक अंतर्गत साजरा केला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही रंग साजरे केले जाणार नाही. ग्रहण संपल्यानंतर आणि शुद्धीकरण विधी झाल्यानंतर बुधवारी म्हणजे 4 मार्च 2026 रोजी होळी रंगानी साजरी केली जाईल. या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नियम हे सांगितले गेले आहेत आणि ते नियम आपल्याला आवर्जून पाळायचे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की होळी दहनच्या दिवशी आपल्याला काय करायचं. तर आपल्याला होलिका दहनामध्ये आवर्जून सहभागी हे व्हायचं आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला होलिका दहनाच्या दिवशी प्रदक्षिणा घालणं शक्य नाही झालं तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी आपल्याला होलिका दहनाला 3 प्रदक्षिणा ह्या घालून घ्यायच्या आहेत. होलिकेत जवस, वटाणा, गहू किंवा गव्हाच्या ओंब्या आपल्याला होलिकेत भाजून त्या प्रसाद म्हणून सर्वांना वाटायच्या आहेत.
तसेच होलिकाची जी विभूती आहे ती पुरुषांच्या कपाळावर आणि महिलांच्या गळ्याजवळ लावायची आहे. असं केल्याने समाजात कीर्ती आणि ऐश्वर्य वाढते. घराच्या मध्यभागी एक चौकोनी जागा स्वच्छ करा आणि तिथे कामदेवाची पूजा करा. होळीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्या मनात शत्रुत्वाची भावना नसावी. तसेच होळीच्या दिवशी वडीलधारी माणसांच्या पायांच्या बोटांना रंग लावून आशीर्वाद घ्यावा. तसेच लहानांना रंग लावून त्यांना आशीर्वाद आपल्याला द्यायचा आहे. तसेच होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि काळे तीळ या 4 वस्तू आपल्याला एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची, त्याची पोटली तयार करायची आणि ती आपल्या खिशात ठेवायची. आणि त्यानंतर होळी पेटल्यानंतर आपल्याला पेटत्या होळीत ही पोटली टाकायची. असं केल्यामुळे आपल्यावर असणारी जी नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे तो कमी होण्यामध्ये मदत होते. तसेच होलिका दहनाच्या दिवशी आंघोळ करायच्या अगोदर अंगाला उटणे लावावे आणि त्यातून निघालेल्या विष्ठेची गोळी ठेवा. आणि होली दहनाच्या वेळेस पूजा झाल्यानंतर ही जी गोळी आहे ती आपल्याला होलिकेमध्ये जाळून टाकायची. असं केल्यामुळे शरीरातील आजार दूर होतात. जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आजाराने त्रस्त असेल तर त्यांनी आवर्जून असं हे उटणं अंगाला लावायचं आहे आणि त्यानंतर त्यापासून निघालेली जी विष्ठ आहे त्याची गोळी तयार करायची आणि ती होलिकेमध्ये जाळून टाकायची. असं केल्यामुळे दीर्घकाळापासून असलेल्या आजारापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत मिळते. तसेच होळी दहनाच्या दिवशी आपल्या घराची नीट स्वच्छता आपल्याला करायची आणि भगवान नरसिंहाची आपल्याला पूजाही करायची आहे. असं केल्याने भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. तसेच होलिका दहन झाल्यानंतर होलिकेची जी राख आहे ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घराच्या 4 कोपऱ्यामध्ये टाकायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदोष आहे तो दूर होतो. तसेच होलिकेची जी राख आहे ती तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात, कपाट असेल, तिजोरी असेल त्यामध्ये ठेवावी. असं केल्यामुळे आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. जर तुम्हाला होळी खेळायला आवडत नसेल तरीसुद्धा तुम्हाला होळीच्या दिवशी किमान एक रंग तरी आपल्या शरीरावर आवर्जून लावायचा आहे. असं केल्याने आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर होते. तसेच होळीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाच्या घरोघरी गोडाचा पदार्थ हा तयार करायचा आहे. सर्वप्रथम तो देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. असं केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये गोडवा हा निर्माण होतो. तसेच होळी पौर्णिमेला स्नान, दान आणि इतर धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा करतात. फाल्गुन पौर्णिमेच्या स्नानानंतर दान करायला विसरू नका आणि आपल्या पितरांसाठी तर्पण देखील करायचं आहे. आता हे तर सर्व तुम्हाला मी छोटे छोटे उपाय आहेत तसेच काही सेवा आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या त्याबद्दल माहिती दिली. तर आता जाणून घेऊया की होळी येण्या अगोदर आपल्याला कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातनं बाहेर फेकून द्यायच्या आहेत. सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आपल्या घरातनं बाहेर फेकून द्यायच्या त्या म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या वस्तू. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये कप आहेत त्याचे कान तुटलेले आहेत, बशी आहे ती तुटलेली आहे किंवा डबे आहेत त्यांना चिरा गेलेले आहेत. तसेच घड्याळाची काच फुटलेली आहे किंवा बंद घड्याळं असतील ती आपण आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये नेऊन टाकून ठेवतो. तर ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही, कारण अशा ह्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो. आणि ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. अशा घरामध्ये कायम भांडण, कटकटी, इडापिडा येत असतात. आणि म्हणूनच होळी येण्या अगोदर या तुटलेल्या फुटलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला आवर्जून आपल्या घरातनं बाहेर फेकून द्यायच्या आहेत. दुसरी वस्तू म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. आपल्या घरामध्ये चुकूनही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नका. वेळेतच ते रिपेअर करा किंवा ते खराब झालं असेल तर घराच्या बाहेर काढून टाका. जर बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपल्या घराची प्रगतीही थांबते. पुढची वस्तू म्हणजे चप्पल. बऱ्याच लोकांना सवय असते की घरामध्ये तुटलेले फुटलेले चप्पल असतील तरी ते घरामध्ये ते सांभाळून ठेवतात, पण असं चुकूनही करू नका, कारण आपल्या घरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता जी वस्तू घेऊन येते ते म्हणजे चप्पल. म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये तुटलेले फुटलेले चप्पल असतील तर आजच ते घराच्या बाहेर काढून टाका. बऱ्याच लोकांना घरामध्ये न्यूजपेपर आहेत, जुन्या पुराण्या वह्या आहेत त्या सांभाळून ठेवायची सवय असते, पण असं चुकूनही करू नका. या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता, वास्तुदोष निर्माण करतात. एकतर ह्या वस्तू आपल्या घरातनं बाहेर काढा किंवा रद्दीवाल्याला विकून टाका.
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादा सदस्य मृत पावला असेल तर त्याच्या ज्या वस्तू असतात, जसं की त्याचे कपडे आहेत, त्याच्या वस्तू आहेत, शूज आहेत, चप्पल आहेत, तर त्यासुद्धा आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही. त्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण करत असतात. एकतर ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत किंवा गोरगरिबांना आपल्याला दान म्हणून देऊन टाकायच्या आहेत. असं केल्यामुळे मृत व्यक्तीला त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यांच्या पुढच्या प्रवासाला त्यांना त्याचे फायदेही होत असतात. तर या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी येण्या अगोदर आपल्या घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत. या वस्तू आपल्या घरातून बाहेर काढून टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष हा दूर होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.